ख्रिस्तात सर्वांना सलाम. आज पाळकसाहेब बिझी आहेत म्हणून ही बुधवारची सभे घेण्याची जबाबदारी पाळकसाहेबांनी माझ्यावर दिली आहे आणि मी देवाचे आभार मानते की देवाने मला ही संधी दिली. आपण प्रार्थना करून आजची सभा सुरुवात करूया. हे देवप्पा, यावेळेला आम्ही तुझ्या समक्षतेमध्ये आहोत. विशेष आग्रहाची विनंती करते प्रभू, आजचं जे आमचं गीत गाणं आहे ते सर्व तुझ्यासाठी होऊ दे प्रभू. आम्ही खरोखर अंतकरणापासून तुला मान महिमा गौरव द्यावा असं तू होऊ दे प्रभू. तुझी भक्ती करावी अंतकरणापासून म्हणून तू आमचा सहाय्य करता हो. आत्मेन खरेपणाने ही भक्ती असावी असं तू कर प्रभू. आणि पुढचा वेळ तू आपल्या हाती घे प्रभू. जे काही वचन इथून सांगितलं जाईल तेही तू आशीर्वादित कर. माझ्या जिभेला ओठाला तू स्पर्श कर प्रभू. पुढचा वेळ तू आपल्या हाती घे आणि प्रभू हे सर्व तुझ्या गौरवासाठी होऊ दे प्रभू. आम्ही पुढचा वेळ तुझ्या हाती देतो. ही पूर्ण भक्ती तुझ्या हाती देतो. तुझ्याच गोड व पवित्र नाम मागते म्हणून तो ऐक. आमेन. आपण काही गीत गाणार आहोत आणि पहिलं जे गीत आहे ते आहे चाहे तुमको दिल से. आणि ह्या गीतामध्ये सांगितल्याप्रमाणे येशूच्या नावामध्येच आपल्याला कृपा प्राप्त होते, जीवन प्राप्त होतं. आपल्याला येशूच्या नावाने क्षमा प्राप्त होते आणि आरोग्य प्राप्त होतं. आणि आपण येशू ख्रिस्ताच्याच नावाने प्रार्थना करतो. आणि येशू ख्रिस्ताचं नाव हे महान आहे आणि उच्च असं हे नाव आहे आणि सर्वात प्रिय असं नाव आहे आपल्यासाठी. आणि म्हणून या आपण भक्तिभावाने आपले सर्व आचार विचार बाजूला सारून पूर्ण अंतकरणाने देवाला भक्ती देऊया, आपले हात उभारूया आणि देवाला स्तवन देऊया आणि अंतकरणापासून हे गाणं म्हणूया. पुढचा वेळ आपण देवाच्या हाती देऊ आणि ह्या वेळेलाच ज्यांना वर्गणी घेता येईल त्यांनी वर्गणी घ्यावं अशी विनंती आहे. या आपण गाणं म्हणू. विपुल जीवन ह्या गाण्यामध्ये चालवते. तुमको
प्रार्थना करूया. हे देवबापा, यावेळेला आम्ही तुझ्या समक्षतेमध्ये आहोत प्रभू. आम्ही मिळून तुझी स्तुती करतो, तुझे स्तवन करतो, तुझी आराधना करतो, तुझी उपासना करतो, तुला भक्ती सादर करतो, तुला मान देतो, महिमा देतो, गौरव अर्पित करतो. कारण तू आमचा महान देवबाप आहेस, बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडं आहे प्रभू. जितकी आम्ही तुझी स्तुती करावी तितकी कमी आहे. शब्द अपुरेत. इतका 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 तू महान देवबाप आहेस, आमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडं आहे प्रभू. आम्ही जी काय अंतकरणापासून केलेली भक्ती आहे ती तू कबूल करून घे प्रभू. तू महान आहेस प्रभू, खरोखर तू धन्य आहेस प्रभू. ह्या वेळेला आम्ही प्रार्थना करतो, जे आजारी आहेत, विशेष करून ब्रदर पॉल वर्गीससाठी आम्ही मागतो प्रभू. त्यांना तू स्पर्श कर आणि बरं कर प्रभू. प्रभू, ते अमेरिका या ठिकाणी आहेत आणि ते आजारी आहेत, म्हणून आम्ही तुझ्याकडं मागणी करत आहोत प्रभू. अंतकरणापासून आम्ही एक दिलाने तुझ्याकडं मागणी करत आहोत प्रभू. तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू. तू चमत्कार कर त्यांच्यासाठी प्रभू. ते तुझे भक्त आहेत प्रभू. तू त्यांना स्पर्श करून पूर्णपणे बरं कर प्रभू. प्रभू, आम्हाला नाही माहीत कशा प्रकारे प्रार्थना करावी, पण आम्ही आमची विनंती तुझ्याकडं सादर केलेली आहे की तू त्यांना स्पर्श करून बरं करावं. त्याचप्रमाणे आम्ही ज्योत्स्नाबाई खरातसाठीही मागतो प्रभू. त्यांनाही तू स्पर्श कर आणि त्यांना जो काही त्रास आहे तुझ्या नावामध्ये घालून टाक. त्यांना तू स्पर्श कर, पूर्णपणे बरं कर प्रभू. त्याचप्रमाणे प्रभू, आम्ही प्रार्थना करत आहोत पार्वती खेत्रेसाठी. तिलाही तू स्पर्श कर आणि जो काही त्रास आहे प्रभू संपूर्णपणे तू नाहीसा कर आणि तिलाही बरं वाटेल असं तू होऊ दे. त्याचप्रमाणे आम्ही घोडके आंटींसाठी मागतो, त्यांनाही तू स्पर्श कर आणि पूर्णपणे बरं कर प्रभू. प्रभू, आमची हीच विनंती आहे की ब्रदर पॉल वर्गीस लवकर बरे होतील आणि पुन्हा एकदा इकडं भारतात येऊ शकतील, म्हणून तू त्यांचं विशेष सहाय्य करता हो. त्याचप्रमाणे अनिल घोडके फॅमिली ही प्रभू लवकरच येणार आहे. तू त्यांनाही लागणारं संरक्षण दे आणि सुखरूपपणे इथं आमच्यामध्ये आण. त्याचप्रमाणे इतरही कोणी आजारी असेल, कदाचित आज मला नाव नसेल आठवत प्रभू, त्यांनाही तू स्पर्श कर आणि बरं कर प्रभू. अंजलीबाई डोंगर दिवे, त्यांनाही तू स्पर्श करून पूर्णपणे बरं कर प्रभू. रेबेका अवसर मोले ह्यांनाही तू स्पर्श करून बरं कर. आणि असे अनेक जण असतील ज्यांना तुझ्या स्पर्शाची गरज आहे. आज मलाही प्रभू बरं नाही, मलाही तू स्पर्श करून पूर्णपणे बरं कर प्रभू. आणि प्रभू, पुढचा वेळ तू आपल्या हाती घे. मला तुझ्या पवित्र आत्म्याने भर होऊ दे की माझ्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द फक्त तुझ्या आणि तुझ्याच इच्छेप्रमाणे असेल. जे तुला वाटतं मी सांगावं तेच सांगण्यासाठी तू माझं साह्य मदत कर. जे वचन तू मला दिलेलं आहे प्रभू, ते या प्रियजनांपुढे ठेवण्यासाठी तू माझं साह्य मदत कर. आणि ह्यातून प्रत्येकाला आव्हान होईल, प्रत्येकजण आपलं आत्मपरीक्षण करेल आणि तुझी सेवा मनोभावे करतील, म्हणून तू प्रत्येकाचं साह्य मदत कर प्रभू. ऐकणाऱ्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर प्रभू. आध्यात्मिक आशीर्वादाने भर. तुझ्याच गोड व पवित्र नावाने मागते म्हणून तू ऐक. आमीन. पाळक साहेबांनी काही बुधवार झाले प्रश्न वर सिरीज सुरू केलेली आहे आणि म्हणून आज मी पण एक प्रश्नच घेतलेला आहे. आणि हा प्रश्न आहे उत्पत्ती, त्याचा 4था अध्याय आणि 9व्या वचनाचा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न म्हणजे असा आहे, एम आय माय ब्रदर्स कीपर? मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे? आणि हे वाक्य कायनाने परमेश्वराला म्हटले आहे. आणि ह्याची पार्श्वभूमी आपण पाहूया. आणि पार्श्वभूमी पाहत असतानाही आपल्याला त्याच्यातूनही काही गोष्टी शिकायला मिळणार आहेत आणि त्यानंतर आपण ह्या प्रश्नाकडे वळणार आहोत. तर आपण ह्याची पार्श्वभूमी अशी आहे की आदाम आणि हवा ह्यांनी पाप केल्यानंतर जेव्हा त्यांना आदन बागेतून घालवून दिलं, त्यानंतरच्या काळात त्यांना 2 पुत्र झाले, काईन आणि हाबेल. आणि काईन हा ज्येष्ठ पुत्र होता, तो शेतकरी झाला. आणि हाबेल हा मेंढपाळ होता. आणि त्याच्याबद्दल आपण उत्पत्ती त्याचा 4था अध्याय आणि 3 ते 7 या वचनांमध्ये वाचणार आहोत. काय सांगितलेलं आहे आपल्याला? उत्पत्ती त्याचा 4था अध्याय 3 ते 7 आपण ते काढूया आणि वाचूया. काही काळ लोटल्यावर असे झाले की कायनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण करावयास आणले. हाबेलानेही आपल्या
कळपातील प्रथम जन्मलेल्या पुष्ट मेंढरापैकी काही अर्पण करावयास आणले. परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण ह्याचा आदर केला, पण काईन व त्याचे अर्पण ह्याचा त्याने आदर केला नाही. हे पाहून काईन संतापला व त्याचे तोंड उतरले. तेव्हा परमेश्वर काईनास म्हणाला, तू का संतापलास? तुझे तोंड का उतरले? तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? इथपर्यंत आपण पहिलं पाहूया आणि मग पुढचा भाग पाहूया. तर ह्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की काईन आणि आबेल ह्या दोघांनी देवाला अर्पण आणलं, पण देवाला हाबेलाचं अर्पण आवडलं, त्याने त्याचा आदर केला. पण कायनाचं जे अर्पण होतं ते देवाला काही आवडलेलं नाही, त्याचा आदर देवाने केलेला नाही. का? काय देव असा करतो की कुणावर आपापच प्रसन्न होतो, त्याचं मन प्रसन्न व्हावं असं झालं म्हणून? असं नाही, पण आपल्या कृतीवरून देवाची रिॲक्शन ठरते. आणि कृती काय होती इथं आपण पाहूया की देव स्वतः जेव्हा काईन संतापलेला आहे तर त्याला उत्तर देत आहे की तू बरे केले असते तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? म्हणजे त्याने बरे केलेलं नाही असं देव म्हणत आहे. काय त्याने बरं केलं नाही? त्याने पण अर्पण तर आणलं होतं, तो शेतकरी होता म्हणून त्याने शेतातलं अर्पण आणलं होतं, पण बहुतेक त्याने जे अर्पण आणलं होतं ते उत्तम नव्हतं. त्याने कदाचित उरलेल्यामधून आणलं असेल, कदाचित जे त्याला न आवडतं आहे असं काहीतरी, ठीक आहे हे देवाला गेलं तर चालेल अशा प्रकारचं ते अर्पण असेल. पण हाबेलाने कशा प्रकारचं अर्पण केलेलं आहे? हाबेलाने इथं सांगितलेलं आहे की प्रथम जन्मलेल्या पुष्ट मेंढरापैकी दिले. प्रथम जन्मलेले जे असतं त्याला महत्त्व का असतं? कारण की जेव्हा एखाद्याकडं मेंढरं आहेत किंवा दुसरेही प्राणी आहेत तर मनुष्य थांबलेला असतो की कधी हे वाढतील, 2चे 3, 3चे 4 कधी होतील. आणि जेव्हा त्याचे मेंढरं वाढले तर त्याच्यापैकी जी वाढ होती त्याच्यातलं प्रथम जन्मलेलं, आणि तेही पुष्ट, असं तसं नाही जे अशक्त होतं किंवा जे आजारी होतं असं त्याने देवाला अर्पण दिलेलं नाही. पण त्याने जे अर्पण आणलेलं आहे ते कसं आहे? ते पुष्ट आहे, चांगलं आहे, जे उत्तम आहे ते देवाला त्याने द्यायला आणलेलं आहे. आणि म्हणूनच देवाने त्याच्या अर्पणाचा आणि त्याचाही आदर केलेला असं इथं सांगितलेलं आहे की परमेश्वराने हाबेलाचा व त्याच्या अर्पणाचा आदर केलेला आहे. आणि मात्र कायनाचं जे अर्पण आहे ते देवाला आवडलेलं नाही, आणि त्याच्यामुळं देव त्याला बोलत आहे. काय आपण जेव्हा देवाला अर्पण देतो तर अर्पण किंवा दशांश देतो तर आपण कशा प्रकारे देतो? जे आपलं उरलेलं असतं त्याच्यातलं देतो, की जेव्हा पगार येतो, जेव्हा इन्कम घरात येते तेव्हा प्रथम आपण देवाला देवाचा भाग वेगळा काढून ठेवतो आणि मग इतर खर्च, अशा प्रकारे आपलं देणं असतं का? आपण त्यासाठी मलाकी त्याचा 1 अध्याय आणि 8वं वचन पाहणार आहोत. मलाकी त्याचा 1 अध्याय आणि 8वं वचन काय सांगतं ते पाहणार आहोत. तुम्ही आंधळा पशु अर्पिता, हा अर्पण नव्हे, हा अधर्म नव्हे काय? लंगडा किंवा रोगी असा बली देता, हा अधर्म नव्हे काय? आणि इथं देव सांगत आहे की जर तुम्ही आंधळा पशु देता किंवा लंगडा पशु देता तर ते काय आहे? देवाच्या नजरेमध्ये अधर्म आहे, आणि देवाला ते न आवडणारं आहे. त्याचप्रकारे देवाने हग्गई ह्याचा 1 अध्याय आणि त्याचं 6व्या वचनामध्ये पण देण्याबद्दल सांगितलेलं आहे, पण ते पण पाहणार आहोत. हग्गई त्याचा 1 अध्याय आणि 6वं वचन. तुम्ही पुष्कळ पेरणी करिता पण हाती थोडे लागते, तुम्ही खाता पण तृप्त होत नाही, तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही, तुम्ही कपडे घालिता पण त्यांनी तुम्हास ऊब येत नाही, मजूर मजुरीने पैसे मिळवून जसे काय भोग पडलेल्या पिशवीत टाकीतो. जर आपण देवाला देवाचा भाग देत नाही, दशांश देत नाही, तर
मात्र आपण भोक असलेल्या पिशवीत आपले पैसे टाकत आहोत असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे पैसा कुठून येतो आणि कुठं जातो हे आपल्याला समजणार नाही. जर आपण देवाला देवाचं देणं देत नाही तर आपला पैसा असाच व्यर्थ निघून जाईल आणि आपल्याला समजणार देखील नाही. जसं एखाद्या पिशवीला भोक आहे आणि एखादी व्यक्ती त्याच्यात टाकत आहे आणि ते खालून पडत चाललं, अशा प्रकारे होईल. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण केअरफुल असलं पाहिजे. कशा प्रकारे आपण जीवन जगावं, आपण सावध असलं पाहिजे की आपण जेव्हा देवाला देणं देतो ते उत्तम असलं पाहिजे. असं होता कामा नाही की आपण वर्गणी किंवा जेव्हा आपण दशांश देतो तर त्याच्यामध्ये फाटक्या नोटा जातील, असं कधी होऊ नये. आता काही लोकांना वाटेल की असं कोणी देणार नाही, पण असे घटना घडलेली आम्ही पाहिलेली आहे की फाटके नोटा वर्गणीमध्ये आलेल्या आहेत. आणि म्हणून आपण जेव्हा देवाच्या भंडारात जे काय आणतो ते उत्तम असलं पाहिजे. प्रथम देवाला आपण दिलं पाहिजे आणि नंतर इतर खर्चाचा विचार केला पाहिजे. पुष्कळदा मनुष्य देवाला का देऊ शकत नाही? कारण त्याचा विश्वास कमी पडतो. त्याला वाटतं की देवाला दिल्याने मला पुरणार नाही आणि म्हणून त्यापेक्षा न दिलेलं बरं, माझेच खर्च भागत नाही, मी देवाला कुठून देऊ. अशा प्रकारे काही लोकांची वृत्ती असते आणि तशी आपली वृत्ती नसावी. पुढे आपण 7वं वचन पाहणार आहोत. त्याचा अर्धा भाग आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. पुढे आपण पाहू. 7व्या वचनामध्ये पुढे देव म्हणतो, पण तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे, त्याचा रोग तुझवर आहे, करिता तू त्यास दाबत ठेव. इथं आपल्याला वाचायला मिळतं की देव स्वतःहून कायनाला एक सावधगिरीचा इशारा देते, वॉर्निंग देत आहे की तू जर स्वतःकडं लक्ष केलं नाही तर तुझ्या मनात काय आहे? पाप टपून बसलेलं आहे आणि त्याला जर तू दाबलं नाही, रोखलं नाही तर निश्चित तू पापात पडशील. अशी वॉर्निंग, असं सावधगिरीचा इशारा देवाने कायनाला दिलेला आपल्याला आढळतो. आणि हीच गोष्ट आपल्या जीवनातही घडते की वारंवार आपल्या जीवनातही जे पाप असतात त्याबद्दल देव आपल्याला त्याच्या वचनातून, देवाच्या सेवकाकडून आपल्याला सावधगिरीचा इशारा देत असतो. आणि हे पाप कोणते आहेत? तर मागील काही दिवसांमध्ये पाळकसाहेबांनी एक सिरीज घेतली, 7 महाभयंकर पाप. आणि पुष्कळदा जेव्हा आपण असं ऐकतो की 7 महाभयंकर पाप, तर आपल्याला वाटतं निश्चित त्याच्यात खून, चोरी, दरोडा, व्यभिचार असे पाप असतील. पण आपण पाहिलं की ते पाप त्याच्यात मोजलेले नव्हते. तर कोणते पाप 7 महाभयंकर पापांमध्ये होते? तर राग होता, गर्व होता, जलस्य होतं आणि आळस्य आणि खादाडपणा, अशा प्रकारचे, आणि दैहिक वासना, अशा प्रकारचे पाप त्या 7 महाभयंकर पापांमध्ये उल्लेखलेले होते. आणि ह्यांना महाभयंकर पाप का म्हटलेलं आहे? कारण हे सर्व दुसऱ्या पापांचे, आणि लोभ देखील एक आणखीन होता. तर हे सगळे दुसऱ्या पापांचे जे आपल्याकडून होतात महाभयंकर पाप, त्याचे मुळाशी हे पाप असतात. आणि म्हणून एक प्रकारे आपल्याला देव सावधगिरीचा इशारा देतो की आपण जर हे जे आपल्याला छोटे वाटणारे, कुणाला न दिसणारे हे पाप आहेत, जे निदान राग, जलस्य, गर्व, दैहिक वासना जी आपल्या मनात असती, ही इतरांना दिसत नाही. लोभ हे इतरांना दिसत नाही, आपल्या मनात ते असतं आणि म्हणून आपल्याला ते क्षुल्लक असे वाटतात. पण ह्याच जे पाप असतात ते मोठ्या पापांना जन्म देतात. जे दिसणारे पाप आहेत, कृतींना, मोठ्या मोठ्या कृतींना, जे मनात पाप आहेत तेच मोठमोठ्या कृतींना जन्म देतात. जसं राग आहे आणि एखाद्या माणसाने आपल्या मनात राग बाळगून ठेवला, त्या वेळीच पश्चाताप करून तो सोडून नाही दिला, तर एखाद्या व्यक्तीबद्दल आपण राग मनात ठेवला तर त्याच व्यक्तीबद्दल जलस्य मनात येऊ शकतं, त्याच व्यक्तीबद्दल द्वेष येऊ शकतं. आणि ह्या सगळ्याचा परिणाम असं होतं की आपण त्या व्यक्तीसंगती वागत असताना त्या व्यक्तीसंगती नीट वागणार नाही. आपण त्या व्यक्तीला खाली लेखू, त्याचा अपमान करायचा प्रयत्न करू, त्या व्यक्तीला चिडवू किंवा चिडीस आणण्याचा प्रयत्न करू, किंवा त्या व्यक्तीचं काही चांगलं झालं तर आपल्याला वाईट वाटेल, किंवा त्या व्यक्तीचं काही वाईट झालं तर खूप आनंद होईल की छान झालं, असंच पाहिजे त्या व्यक्तीला. आणि ज्या प्रकारे
आपण त्या व्यक्तीला खाली लेखू शकू, त्या व्यक्तीला खाली लेखण्याचा प्रयत्न करू शकतो. का? कारण आपण आपल्या मनात त्या व्यक्तीविषयी प्रथम राग, मग नंतर जलस्य आणि मग नंतर द्वेषाची भावना बाळगलेली आहे. आणि जर आपल्याला एखादी व्यक्ती आवडत नाही तर आपण त्या व्यक्तीची निंदा करत राहतो. का? कारण आपल्याला पाहिजे असतं मला ही व्यक्ती आवडत नाही आणि मी जर ह्या व्यक्तीचा द्वेष करत आहे तर इतर लोकांनी पण ह्या व्यक्तीचा द्वेष करावा. आणि म्हणून वारंवार त्या व्यक्तीबद्दल वाईट सांगून सांगून इतरांचं मनही वाईट करायचा असा प्रयत्न असतो. आणि म्हणून आपण केअरफुल असलं पाहिजे की असे पाप आपल्याकडून घडता कामा नाही. हेच नाही, पण आपण जर दुसरं दैहिक वासनाचं पाप बघितलं तर हेही पहिलं मनात कार्य करतं. एखाद्या व्यक्ती म्हणजे एखादी स्त्री आहे तर ती एखाद्या पुरुषाकडं परपुरुषाकडं आकर्षित होते, किंवा एखादा पुरुष आहे जो परस्त्रीकडे आकर्षित होतो आणि मग त्याच्या मनात व्यभिचाराची भावना येते. पहिली ती मनात असती, पण नंतर ती कृतीतही घडू शकते. आणि अशा प्रकारे हे जे आपल्याला खूप भयंकर असं न वाटणारं जे पाप आहे दैहिक वासनाचं, ते भयंकर स्वरूप घेऊ शकतं जेव्हा ते कृतीत येतं. आणि म्हणून आपण खूप केअरफुल असलं पाहिजे. आपल्याला पुढं दाविदाचं उदाहरण आहे की जेव्हा त्याने बर्शिबाला आंघोळ करताना पाहिलं तेव्हाच तो स्वतःला आवरू शकला असता, पण त्याने तसं केलेलं नाही आणि पुढं पाऊल टाकलेलं आहे, तिला बोलवलेलं आहे. आणि मग त्यानंतर तिच्याबद्दल पहिली माहिती काढली, नंतर बोलवलं, नंतर तो व्यभिचाराच्या पापात पडलेला आपल्याला आढळतो. आणि म्हणूनच आपण पाहतो की आपल्याला हे जे सर्व पाप आहे, गर्वाचंही पाप आहे, तेही पहिलं मनात असतं, पण काय होतं त्याच्यानंतर मनुष्य फुशारकी मारू लागतो. मी किती मोठा हे दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि त्या व्यक्तीला आपल्याकडं जे काय आहे, मिळकत आहे म्हणा, किंवा जे आपली कला आहे, किंवा जे आपलं सौंदर्य आहे, की जी हुशारी आहे, त्याचा गर्व वाटतो, अभिमान वाटतो आणि त्याच्याबद्दल व्यक्ती फुशारकी मारू लागतो आणि देखावा देखील करू लागतो. आणि म्हणूनच देव जे इथं कायनाला सांगतो ते आपल्यासाठीही ॲप्लिकेबल आहे. इथं सांगितलेलं आहे की दाराशी पाप टपून आहे, त्याचा रोख तुझवर आहे, करिता तू त्यास दाबात ठेव. आणि आपल्यालाही हे मार्गदर्शन आहे देवाच्या वचनामध्ये की आपण पापाला दाबात ठेवावं. जे मनातले आपल्याला क्षुल्लक वाटणारे पाप आहेत त्यांना तेव्हाच्या तेव्हा आपण पश्चाताप करून सोडून दिलं पाहिजे, नाहीतर ते मोठा भयंकर स्वरूप घेऊ शकतात आपल्या जीवनामध्ये. आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये सावध असलं पाहिजे. सावधगिरीचा इशारा देवानेच आपल्याला दिलेला आढळतो. आणि पुढे आपण पाहतो की कायनाने काय केलेलं आहे. देवाने सावधगिरीचा इशारा देऊन देखील त्याने त्याच्याकडं लक्ष केलं नाही आणि तो पापात पडलेला आपल्याला दिसतो. त्याने आपल्या भावाचा खून केला. खरं तर हाबेलाने काहीच वाईट त्याचं केलेलं नव्हतं, दोघांमध्ये काही भांडणही झालेलं आढळत नाही. आणि फक्त द्वेषापायी त्याच्या मनात जलस्य आलं की त्याचं जे अर्पण आहे ते देवाने स्वीकारलं, पण माझं अर्पण स्वीकारलं नाही किंवा त्याचा आदर केला नाही. ह्या गोष्टीमुळं त्याला इतका का हेवा वाटला हाबेलाचा की त्याने शेवटी खून केला. आणि अशा प्रकारे राग किंवा जलस्य हे छोटे वाटणारे पाप आहेत, पण त्याचा परिणाम जर एखाद्या व्यक्तीने मनात ते बाळगून ठेवलं तर भयानक असा होऊ शकतो. आणि आपण पाहतो की एखादी व्यक्ती दुसऱ्याचं वाईट करू शकते किंवा खून देखील करू शकते. असे प्रकारे हे आहे. आणि म्हणून आपण नेहमी सावध असलं पाहिजे. आपली प्रार्थना असली पाहिजे की देवा माझ्या मनात कधीच गर्व, जलस्य, राग, लोभ आणि दैहिक वासना असे पाप येऊ देऊ नको, मला ह्या सर्वपासून तू दूर ठेव, अशी आपली नेहमी प्रार्थना असावी. पुढे आपण पाहूया 9 आणि 10 वचन आपण वाचणार आहोत. उत्पत्ती त्याचा 4 अध्याय 9 आणि 10. मग परमेश्वराने कायनास विचारले, तुझा भाव हाबेल कोठे आहे? साधा प्रश्न विचारलेला आहे. आणि इथे पाहूया की कायनाने काय उत्तर दिले आहे. तो म्हणाला, मला ठाऊक नाही. काय त्याला ठाऊक नव्हतं त्याचा भाव कुठं आहे? त्याने स्वतः त्याचा खून केला होता है ना, पण तरीही तो इथं देवासंगती खोटं बोलत आहे. आणि कोणासंगती खोटं बोलत आहे?
जो या जगाचा उत्पन्न करता आहे, ज्याला सर्व काही आपल्याविषयी माहीत आहे. आपण स्तोत्र 139 आणि त्याचं 1 ते 4 वचन पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे ते आपण पाहूया. 139. हे परमेश्वरा, तू मला पारखिले आहे, तू मला जाणतोस. माझे बसणे व माझे उठणे तू जाणतोस. तू दुरून माझे मनोगत समजतोस. तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस आणि माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे. हे परमेश्वरा, माझ्या मुखातून असा एकही शब्द येत नाही की तो तुला मुळी ठाऊक नाही. काय सांगितलेलं या वचनामध्ये? की आपल्या जीवनातली पूर्ण माहिती देवाला आहे. असं काहीच नाही जे देवापासून लपलेलं आहे. पुढेही ह्या स्तोत्रामध्ये सांगितलं की अंधकार देखील देवापासून काही एक छपवत नाही, है ना. रात्र दिवसाप्रमाणे प्रकाशते, काळोखानी उजेड हे तुला सारखेच आहे. तर रात्रीच्या अंधारात केलेलं पाप असो किंवा दिवसा केलेलं असो, आपल्या जीवनात कोणाला दुसऱ्याला माहीत नसेल, आपल्या मनातलं पाप असो, पण देवाला सर्व काही दिसतं. आणि कोणाशी तो खोटं बोलत आहे? या देवासंगती ज्याला सर्व काही माहीत आहे त्याच्याशी तो खोटं बोलत आहे. आणि तेवढंच नाही, पण पुढे तो तिथं शांत राहू शकला असता, पण तो उद्धटपणे पुढचं उत्तर देतो आणि काय म्हणतो की मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे. म्हणजे तू मला का विचारत आहेस? मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे. अशा प्रकारे आपण कायनाने उत्तर दिलेलं पाहतो आणि ह्याच्यातूनच काही गोष्टी आपण शिकणार आहोत. आज आपण पाहतो की ह्या जगामध्ये जे सर्व लोक आहेत ते आपले भाऊबंद आहेत. का? कारण आदामापासूनच ते ह्या जगात आलेले. आपणही आदामापासून आलेलो आहोत किंवा नंतरच्या काळात नोहा राहिला आणि नोहाचीच जी संतती आहे तीच ह्या पृथ्वीभर पसरली. म्हणजे हे सर्व आपले भाऊबंद आहेत. आणि जेव्हा आपण हे पाहतो की ते भाऊबंद आहेत, तर आपल्याला देवाने त्याच्याविषयी जे कळवलं की तो ह्या जगात का आला, आपल्या सर्व जगातल्या लोकांच्या पापासाठी त्याने प्राण दिला. तो आपल्या जागी मेलेला नाही राहिला, तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. आजही जिवंत आहे आणि पुन्हा एकदा येणार आहे. जेवढे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांना संगती घेऊन जायला. ही जी सुवार्ता आहे ती इतरांपर्यंत न्यायची आहे. आणि आपल्याला 2 पेत्र त्याचा 3 अध्याय 9व्या वचनामध्ये काय सांगितलं ते आपण पाहूया. 2 पेत्र त्याचा 3 अध्याय आणि 9वं वचन आपण पाहणार आहोत. त्यामध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे, आपण वाचूया. कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात, तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करत नाही, तर तो तुमचे सहन करीतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. ह्या वचनामध्ये आपल्याला सांगितलं आहे की येशू परत येण्यासाठी विलंब करत आहे किंवा देव त्याला अजून ह्या जगात आणत नाही आहे दुसऱ्यांदा. का हे विलंब करत आहे? कारण देव सर्वांचं काय करत आहे? सहन करत आहे. काय सहन करत आहे तो? की त्याची इच्छा नाही की कोणाचाच नाश व्हावा, तर प्रत्येकाने पश्चाताप करावा अशी देवाची प्रत्येकासाठी इच्छा आहे, है ना. प्रत्येकाचं तारण व्हावं ही देवाची इच्छा आहे, है ना. आपल्याला वचनामध्ये हेही आढळतं की देव पाप्यांचा द्वेष करत नाही, पण पापाचा द्वेष करतो, है ना. आणि देव आपल्यावर प्रीती करतो, पूर्ण जगावर प्रीती करतो. म्हणून तर त्याने येशूला ह्या जगात पाठवलं आपल्याला तारण्यासाठी. आणि ही जी सुवार्ता आहे ती आपल्याला सोपवून दिलेली. आपण जी मंडळी आहोत त्यांना देवाने ही सुवार्ता सोपवलेली आहे की आपण येशूला इतरांवर प्रगट करावं. काय देवाला एखादा मोठा चमत्कार करता आला नसता का? जरूर करता आला असता. मी नेहमी सांगते की देवाने आकाशात आज एखादा चमत्कार केला की पूर्ण पृथ्वीचे लोक त्याच्या पाठीमागं चालतील, त्याचे स्तवन करतील, त्याला मानतील देव म्हणून. पण देवाची ती योजना नाही. देवाने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे की आपण जाऊन ह्या जगाला त्याच्याबद्दल सांगायचं आहे. आणि तशी आज्ञा देवाने आपल्याला मत्तई 28मध्ये दिलेली आढळते, जी त्याने आपल्या शिष्यांना दिली. आणि आज आपणही त्याचे शिष्य आहोत. आपण ती आज्ञा वाचूया. मत्तई त्याचा 28वा अध्याय आणि 19 आणि 20. यास्तव तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकास शिष्य करा,
त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नामाने बाप्तिस्मा द्या. जे सर्व काही मी तुम्हास आज्ञापिले ते पाळावयास त्यास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुम्हाबरोबर आहे. काय सांगत आहे हे वचन? की आपल्याला शिष्य बनवायचे आहेत, इतरांना पण देवाकडं आणायचं आहे. त्यांनाही पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्यायचा आहे. आणि जे देवाने आपल्याला आज्ञापिले आहे ते पाळावयास त्यांना देखील शिकवायचं आहे. आणि ही आज्ञा देवाने जेवढ्यांनी येशूचा स्वीकार केलेला आहे, जेवढ्यांचं तारण झालं आहे, त्या सर्वांना दिलेली आहे. फक्त पाळक किंवा जे इव्हँजलिस्ट आहेत त्यांनाच दिली असं नाही, किंवा जे देवाच्या सेवेत आहेत त्यांनाच दिली असं नाही. पण आपण जे सर्व ह्या जगातले लोक आहे, आपल्या सर्वांना ज्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे, ज्यांचं तारण झालेलं आहे, त्या सर्वांना ही आज्ञा देवाने आज्ञापिलेली आहे की आपण जाऊन त्याची सुवार्ता इतरांना सांगावी. तेवढंच नाही, पण रोमकरास पत्र त्याचा 10वा अध्याय आणि 13 आणि 14 आपण पाहूया. रोमकरास पत्र त्याचा 10वा अध्याय आणि 13 आणि 14 हे वचन आपण वाचणार आहोत. जो कोणी प्रभूचे नाम घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल, तर ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करतील? ज्याचे त्यांनी ऐकले नाही त्याचवर ते विश्वास कसा ठेवतील? घोषणा करणाऱ्या वाचून ते कसे ऐकतील? किती सुंदर या वचनामध्ये आपल्याला सांगितलं आहे की ते कसा काय विश्वास ठेवणार कोणी त्यांना सांगितल्याशिवाय. आणि म्हणून सांगणं गरजेचं आहे, देवाची घोषणा करणं गरजेचं आहे, देवाच्या तारणाच्या मार्गाची घोषणा करणं गरजेचं आहे. आणि हे कोण करल? तुम्ही आणि मी, ज्यांना हा मार्ग माहीत आहे. कारण बाकी लोक हरवलेले आहेत, ते जणू काय आध्यात्मिक रीतीने मेलेले आहेत, पण देव आपल्याला त्यांच्याकडं पाठवत आहे की आपण जावं आणि त्यांना सुवार्ता सांगावी. आणि तुम्ही म्हणाल की हे सगळं ठीक आहे, पण ह्याच्यावरून जे कायनाने म्हटलं त्याचा काय संबंध आहे ना? की कायनाने काय म्हटलं, मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे, त्याचा आणि ह्याचा काय संबंध? मी काय सांगत आहे त्याबद्दल तुम्ही थोडंसं जर लक्ष केलं तर तुम्हाला निश्चित समजेल. आणि त्यासाठी आपण इझेकिएल त्याचा 33वा अध्याय आणि 7 आणि 8 वचन पाहणार आहोत. इझेकिएल त्याचा 33वा अध्याय आणि 7 आणि 8वं वचन आपण पाहणार आहोत. तर हे मानवपुत्रा, मी तुला इस्रायल घराण्याचा पहारेकरी नेमले आहे, म्हणून तू माझ्या तोंडचे वचन ऐकून माझ्या वतीने त्यास सावध कर. काय सांगतं हे वचन? आपल्याला काय नेमलेलं आहे? पहारेकरी. पहारेकरी किंवा रखवलदार आपण म्हणू शकतो, किंवा राखणारा. तर देवाने आपल्याला इतरांचा पहारेकरी नेमलेला आहे आणि सांगितलेलं आहे जे त्याचे तोंडचे शब्द आहेत ते आपण इतरांपर्यंत न्यायचं आहे. तेवढंच नाही, पण आणखीन एक पुढं आज्ञा दिलेली आहे. हे दुर्जना, तू खास मरशील असे मी कोणा दुर्जनास म्हटले असता, जर त्याला त्याच्या मार्गापासून मागे फिरवण्याविषयी तू बोलून त्यास सावध केले नाही, तर तो आपल्या अधर्मानेच मरेल खरा, पण त्याच्या रक्तपाताचा जाब मी तुझजवळ मागेन. ह्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की देवाने आपल्याला सांगितलेलं आहे, एक प्रकारे एक कामगिरी सोपवलेली आहे की आपण इतरांना त्यांच्या दुष्ट मार्गापासून परावृत्त करायचं आहे, त्यांना देवाकडं फिरण्याचं आव्हान करायचं आहे. आणि जर आपण हे केलं आणि ते फिरले नाही तर काय हरकत नाही, पण जर आपण हे केलं नाही आणि ते त्यांच्या पापात मेले तर मात्र देव आपल्याकडून त्यांच्या रक्ताचा जाब घेणार आहे. आणि ही भयंकर अशी गोष्ट आहे ना. आणि म्हणूनच देव आपल्याला ह्या पूर्ण जगातल्या लोकांचा एक प्रकारे राखणदार करत आहे. आणि मग आपण कायनासारखं त्याला उत्तर देता कामा नाही की मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे. देवाने आपल्याला राखणदार किंवा पहारेकरी बनवलेला आहे की आपण ही जी सुवार्ता आपल्यापर्यंत आलेली आहे ती लोकांपर्यंत न्यावी. आपलं तारण झालं त्याच्यातच आनंद मानून आपण शांत बसू नये. आणि म्हणूनच गरजेचं आहे की आपण आपली जी साक्ष आहे ती इतरांना द्यावी. साक्ष देणं म्हणजे आपण कशा प्रकारे येशूचा स्वीकार केला, कशा प्रकारे आपल्याला तारण प्राप्त झालं, कशा प्रकारे आपण पापांचा पश्चाताप करून ते सोडून दिलेले आहेत.
आणि कशा प्रकारे आपल्या जीवनात बदल घडले हे सांगणं, हे एका अर्थी साक्ष देणं आहे. आणि म्हणून आपण अशा प्रकारे इतरांना जेव्हा सांगू तेव्हा जाऊन ते ख्रिस्ताकडे वळतील आणि त्यांनाही कळेल की हा देव जिवंत देव आहे. तेवढंच नाही, पण आपण जे आपल्याला ही कामगिरी सोपवलेली आहे, तर आपल्यामध्ये जी देवाठाई प्रीती आहे लोकांसाठी, ती प्रीती असली पाहिजे. जो येशूठाई कळवळा होता तो कळवळा असला पाहिजे. आपण बायबलमधून उदाहरणं पाहतो की जेव्हा आंद्रियाला हे कळालं की येशू ख्रिस्त हा मसीहा आहे, त्याने काय केलं? तो पटकन गेला आणि त्याने आपल्या भावाला शोधून त्याला सांगितलं की आम्हाला मसीहा म्हणजे ख्रिस्त सापडलेला आहे. आणि तो पेत्राला घेऊन येशूकडे आला. पेत्र ज्याने किती मोठी कामगिरी केली, त्याच्यावर पूर्ण मंडळी रचली गेली, पण त्याला आणणारा कोण होता? आंद्रिया, है ना. त्याच प्रकारे फिल्प ह्याला पण देवाने निवडलं आणि माझ्या मागे ये म्हटलं, पण फिल्पाने पण काय केलं की तोही गेला आणि त्याने नथनेलला जाऊन सांगितलं की आम्हाला हा जो मसीहा आहे तो सापडलेला आहे. आणि तेव्हा नाथनेलनी प्रश्न विचारलेला असताना ह्याने उत्तर दिलेलं आहे फिल्पाने की तू येऊन स्वतः पहा म्हणजे तुला समजेल. आणि अशा प्रकारे आपणही इतरांना आव्हान केलं पाहिजे की तुम्ही येऊन या ख्रिस्ताला पहा, भेटा, आणि मग तुम्हाला समजेल की हा खरा जिवंत देव आहे. आणि ही सुवार्ता आपल्याला इतरांपर्यंत न्यायची. त्यासाठीच देवाने आपल्याला ह्या जगात पहारेकरी म्हणून नेमलेलं आहे किंवा राखणदार म्हणून नेमलेलं आहे की आपल्याला इतरांना ख्रिस्ताकडं आणायचं आहे. पण त्यासाठी आपण एक लक्षात घेऊया की काय सांगावं हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. देवाचं वचन जे गरजेचं आहे माहीत असणं, ते आपल्याला माहीत पाहिजे की तारणाबद्दल आपण कशा प्रकारे इतरांना सांगावं. आणि म्हणून आपण वचन वाचणारे असावे. रोज आणि रोज आपण वचन वाचावं, त्याचं मनन करावं आणि जे तारणासाठी गरजेचं आहे ते सर्व आपल्याला त्याची माहिती असली पाहिजे. तेव्हाच आपण इतरांना त्याच्याबद्दल सांगू शकू. तेवढंच नाही, पण आपण प्रार्थनेत देखील असलं पाहिजे की देवाने आपल्याला तयार ठेवावं नेहमी साक्ष देण्यासाठी, इतरांना सुवार्ता सांगण्यासाठी, आणि आपल्याला ज्ञान द्यावं, बुद्धी द्यावी, शब्द द्यावे आणि लागणारं धैर्य द्यावं आणि नेहमी संधी द्यावी की आपण इतरांना ख्रिस्ताबद्दल सांगावं. आपली प्रार्थना ही असावी की देवाने आपल्याला पवित्र आत्म्याने परिपूर्ण करावं, ह्यासाठी की आपल्या वागणुकीद्वारा, बोलण्याद्वारा, चालचलणुकीद्वारा, चरित्राद्वारा, कामाद्वारा देवाला मान, महिमा, गौरव मिळेल. कारण ते लोक आपलं जीवन पाहणारे लोक असणार आहेत. आणि जेव्हा ते आपल्या जीवनाकडं पाहतात तेव्हा त्यांना आपल्यामधला ख्रिस्त दिसला पाहिजे, तेव्हाच ते ह्या ख्रिस्ताला स्वीकारतील. जर आपली वागणूक बरोबर नसली, आपण जर पापात जगणारे असू किंवा आपल्या ठाई राग, द्वेष अशा गोष्टी असल्या तर लोक आपल्या जीवनाकडं पाहून कधीच ख्रिस्ताकडं येणार नाही. आणि म्हणून आपलं जीवन पवित्र असणं गरजेचं आहे. म्हणून तर देव म्हणतो, मी जसा पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा. आणि आपली ही प्रार्थना असली पाहिजे की ज्यांना आम्ही सुवार्ता सांगत आहोत, प्रभू तू त्यांच्या अंतकरणात कार्य कर. सांगत असताना देखील आपण प्रार्थनेत असावं. आणि कदाचित एखादी व्यक्ती सकारात्मक रीतीने ऐकणार नाही किंवा रिस्पॉन्स देणार नाही, पण तरीही आपण त्या व्यक्तीसाठी नेहमी प्रार्थना करावी, ह्यासाठी की त्या व्यक्तीने ख्रिस्ताकडं यावं आणि देवाच्या ठाई जी प्रीती आहे, जो कनवाळूपणा आहे तो आपल्या ठाई असावा, यासाठीही आपण प्रार्थनेत राहावं. तेव्हा जाऊन आपण पुष्कळांना ख्रिस्ताबद्दल सांगू शकू आणि आत्मे जिंकू शकू आणि पुष्कळ लोकांना ख्रिस्ताकडं आणू. तर काय आज आपण विचार करू की मी लोकांना ख्रिस्ताकडं आणत आहे का? देवाने मला ह्या जगात पहारेकरी म्हणून नेमलेला आहे, राखणदार म्हणून नेमलेलं आहे. काय मी लोकांना ख्रिस्ताकडं आणत आहे का? की माझंच जीवन बरोबर नाही, मी माझंच तारण बरोबर योग्य रीतीने साधून घेतलेलं नाही आणि मीच हरवलेली आहे, असं तर नाही ना? तर आज
आपल्याला येशू बोलवत आहे, तो आपल्या जीवनात येऊ इच्छितो. आपणही आपला पापांचा पश्चाताप करून ते सोडून देऊन त्याच्या मागं चालू शकतो. आणि जर आपण तारलेलो आहोत तर आपला उपयोग देव करून घेऊ इच्छितो. किती धन्य ही गोष्ट आहे की देव आपल्यासारखा पामराचा उपयोग करून घेऊ इच्छितो. आपण ज्यांची काहीच लायकी नाही तरीही देव आपला उपयोग करून घेऊ इच्छितो. आणि आपल्या भागीदारीमध्ये देव पुष्कळांना ख्रिस्ताकडं येण्यासाठी सहाय्य करणार आहे. आणि म्हणून आपण नेहमी तयार असावं. आणि आपण कायनासारखं म्हणता कामा नाही की मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे. आपण प्रार्थना करूया आणि इथं आपण संपूया आपली सभा. हे देवबापा, आज जे वचन आमच्याकडं आलेलं आहे त्याबद्दल आम्ही बारकाईने विचार करावा, आमच्या जीवनाबद्दल विचार करावा. आणि प्रभू, तू जो ख्रिस्त आम्हाला सापडलेला आहे आम्ही त्याच्याबद्दल इतरांना सांगावं म्हणून तू आमचं साह्य मदत कर. आमचा उपयोग तू करून घे. आम्हाला लागणारे शब्द दे प्रभू. कशा प्रकारे आम्ही सुवार्ता सांगावी ते तू आम्हाला शिकव. आम्हाला आध्यात्मिक रीतीने तू वाढव प्रभू. आणि प्रभू, तू आमचा उपयोग अधिक आणि अधिक तुझ्या राज्याच्या वाढीस करून घे. आम्ही स्वतःला तुझ्या अधीनाने स्वाधीन करतो प्रभू. जे इतर लोक आहेत त्यांना आम्ही तुझ्या राज्यात आणावं, त्यासाठी झटावं म्हणून तू आमचं साह्य मदत कर प्रभू. ऐकणाऱ्या प्रत्येकाला तू साह्य कर आणि प्रत्येकाच्या अंतःकरणात तुझं कार्य होऊ दे. प्रत्येकाला लागणारं संरक्षण दे. या कोविड-19 व्हायरसपासून लागणारं संरक्षण तू दे. दुसऱ्याही आजारांपासून लागणारं संरक्षण दे. आणि आमच्यातील प्रत्येकाला तू चालव आणि आमच्याकडून तुझी महान सेवा मोठ्या प्रमाणात करून घे प्रभू. पुढचा वेळ आम्ही तुझ्या हाती देतो प्रभू. आमचं जीवन तू घडव आणि बनव. तुझ्याच गोड व पवित्र नावाने मागते म्हणून तू ऐक. आमेन. आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझे इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे तसेच तू आमचे ऋण आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहे. आमेन. देवबाप तुम्हाला आशीर्वाद दे.